फिअरलेस आरपी मध्ये तुमचे स्वागत आहे। केस लांबसडक असावेत आणि आपले केस हे लवकरात लवकर वाढावेत अशा प्रत्येकालाच वाटतं। प्रत्येकालाच असं वाटतं की आपले केस हे लांबसडक आणि सुंदर असावेत आणि आपले केस हे लवकर वाढावेत, म्हणजेच लवकर त्याची हेअर ग्रोथ ही फास्ट व्हावी किंवा आपले केस सुंदर आणि लांबसडक असावे, यासाठी आपण भरपूर सारे प्रयत्न करतो। त्यासाठी आपण भरपूर सारे मार्केटमधनं हेअर ऑइल्स आणून तेही यूज करतो। त्याशिवाय आपण त्यासाठी पार्लर मध्ये जाऊन बऱ्याचशा महागड्या ट्रीटमेंट ही घेत असतो। सगळं करूनही आपल्याला जसे पाहिजे तसे आपले केस हे लांबसडक होत नाही किंवा आपली हेअर ग्रोथ ही तशा प्रकारे फास्ट होत नाही। तर फ्रेंड्स, आज मी जर तुम्हाला सांगितलं की हे सगळं न करताही आपण आपले केस हे लांबसडक करू शकतो, तर आहे की नाही इंटरेस्टिंग? तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की काही घरगुती उपाय करून आपण आपली हेअर ग्रोथ कशा प्रकारे फास्ट करू शकतो किंवा आपण आपले केस हे लांबसडक आणि सुंदर ठेवू शकतो। तर फ्रेंड्स, हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग जाणून घेऊया असे कुठले घरगुती उपाय आहेत की त्यामुळे आपले केस हे लांबसडक आणि सुंदर होतील। साठी काही उपाय करणं गरजेचं आहे। तर मग बघूया ते उपाय कोणते। तर त्यात सगळ्यात पहिला उपाय आहे हेअर मसाज, म्हणजे केसांची मालिश करणे। तर हेअर मसाज केल्याने आपल्या केसांचं ब्लड सर्क्युलेशन हे व्यवस्थित होतं, म्हणजे आपल्या स्काल्पचं ब्लड सर्क्युलेशन हे व्यवस्थित होतं आणि आपले केस हे हेल्दी राहतात। हेअर मसाज केल्याने केसांची वाढ होऊन आपले केस हे स्ट्रॉंग होतात। त्याशिवाय तुम्ही जर थंड तेलाऐवजी कोमट तेल वापरून जर केसांची मालिश केली तर तुम्हाला त्याचेही भरपूर सारे पॉझिटिव्ह रिझल्ट हे दिसून येतील। त्यामुळे केसांची वाढ ही पटकन होते आणि केस हे हेल्दी ही राहतात। त्यासोबत जर तुम्ही हेअर मसाज ही रेग्युलर केली तर आपलं डोकंही शांत राहतं आणि त्यामुळे आपल्या ब्रेनची हेल्थ ही इम्प्रूव्ह होते। केस ड्राय होणे, डॅन्ड्रफ होणे, केस असे रफ होणे, असे भरपूर सारे हेअर प्रॉब्लेम्स जे असतील तर तेही या हेअर मसाजने तुमचे सॉल्व्ह होतील। तर फ्रेंड्स, आठवड्यातनं 2 वेळा तुम्ही जर तुमच्या केसांची व्यवस्थित मालिश केली कोमट तेलाने तर तुमच्या केसांचे जितके सारे प्रॉब्लेम्स असतील ते पूर्णपणे नाहीसे होतील। दुसरा आहे हर्बल हेअर पॅक। पूर्वी आपल्या घरामध्ये मेहंदी आणि आवळा पावडर हे मिक्स करून हेअर पॅक लावायची पद्धत होती। तर फ्रेंड्स, याने आपले केस हे सिल्की आणि स्मूथ होतात। पण आजकाल मार्केटमध्ये बरेच सारे हेअर पॅक हे अवेलेबल झाले आहेत। तर त्यासाठी तुम्ही असे काही हेअर पॅक चूज करा, त्यामध्ये आवळा, हिना, नागरमोथा, भृंगराज, जास्वंद, कढीपत्ता, मेथीचे दाणे, निंबू यासारख्या आयुर्वेदिक वनस्पतींचा त्यामध्ये वापर केलेला असेल। अशाच प्रकारचे हेअर पॅक तुम्ही चूज करा। तुम्हाला काय करायचं आहे, हे हेअर पॅक व्यवस्थित घ्यायचे आहेत। कुठलाही हेअर पॅक तुम्ही घेऊ शकता, त्यामध्ये पाणी टाका आणि ते व्यवस्थित मिक्स करा आणि ते 2 ते 3 तास तो हेअर पॅक तुमच्या केसांना लावा। त्यानंतर तुम्ही तुमचे हेअर वॉश करा। पॅकमुळे तुमचे केस हे स्ट्रॉंग तर होतीलच, त्यासोबत तुमचे बरेचसे प्रॉब्लेम्स ही दूर होतील। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे हा उपायही तुम्ही ट्राय करू शकता। फक्त तुम्ही जे हेअर पॅक विकत घ्याल त्यामध्ये आयुर्वेदिक आणि ओरिजिनल वनस्पतींचा वापर केलेला असावा। तर तिसरा उपाय आहे आवळा। आवळा हा केसांसाठी खूपच इम्पॉर्टंट मानला जातो। आवळ्याचा मुरांबा, आवळा कॅन्डी किंवा असे भरपूर सारे आवळ्याचे जे पदार्थ बनलेले असतात त्यांचा तुमच्या डाएट मध्ये समावेश करा, म्हणजे ते डाएट मध्ये इन्व्हॉल्व करा। त्यानेही तुमचे केस हे हेल्दी आणि सुंदर राहण्यासाठी भरपूर साऱ्या प्रमाणात मदत होईल। आवळ्याने केसांची ग्रोथ ही बूस्ट होण्यासोबतच केस निरोगी आणि हेल्दी राहतात आणि केसांची वाढ ही झटपट होते।
शिवाय आवळा वापरून तेलही तयार केलेलं असतं, तर आवळ्याचं तेलही तुम्ही यूज करू शकता. आवळ्याने तुमचे केस हे हेल्दी तर होतात, तर तुमच्या केसांची मुळंही स्ट्रॉंग होतात आणि तुमच्या केसांची वाढ ही झटपट होते. तर चौथा उपाय आहे ओनियन ज्यूस. म्हणजेच कांद्याचा रस. आता कांदा हा तुम्हाला जो गुलाबी लालसर असा असतो त्याचा तुम्हाला वापर करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, कांदा हा व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो तुमच्याकडे जर खोबरेल तेल असेल त्या ऑइल मध्ये तो कांदा व्यवस्थित उकळू द्यायचा आहे. गॅसवर मंद आचेवर तो कांदा व्यवस्थित उकळू द्या आणि तो कांदा हा त्याचा पूर्णपणे अर्क त्यामध्ये उतरेपर्यंत ते तेल हे उकळू द्या आणि ते तेल व्यवस्थित उकळल्यानंतर ते गाळणीने गाळून घ्या आणि एका काचेच्या बॉटल मध्ये ते स्टोअर करून ठेवा. आता हे काचेच्या बॉटल मध्ये जर तुम्ही स्टोअर करून ठेवलं ते तुम्हाला आठवड्यातनं 2 वेळा तुमच्या केसांना लावायचं आहे. वीक मधनं 2 वेळा तुम्ही तुमच्या केसांना लावून ठेवा आणि 1-2 तास केस तसेच ठेवा आणि त्यानंतर तुम्ही तुमचे हेअर हे नॉर्मल पाण्याने वॉश करा. तर फ्रेंड्स, हे केल्याने तुमचे केस हे स्ट्रॉंग तर होतातच, बट तुमची हेअर ग्रोथ ही फास्ट होते. कांद्याचा रस म्हणजेच ओनियन ज्यूस हे आपल्या केसांच्या मुळांना स्ट्रॉंग बनवितं आणि आपली हेअर ग्रोथ ही फास्ट होते. नंतर 5वा उपाय आहे डाऊनवर्ड डिरेक्शननेच केस विंचरा. म्हणजेच आपलं डोकं हे खाली घेऊन डाऊनवर्ड डिरेक्शननी केस विंचरा. शिवाय जर तुम्ही हेअर ऑइल लावत असाल केसांना तरीही तुम्ही ते हेअर ऑइल हे डाऊनवर्ड डिरेक्शननीच केसांवर अप्लाय करा. याने काय होतं की तुमच्या मेंदूला रक्त पुरवठा हा व्यवस्थित होतो आणि तुमच्या स्काल्पचं ब्लड सर्क्युलेशन ही व्यवस्थित होतं आणि त्यामुळे तुमचे केस हे स्ट्रॉंग आणि हेल्दी होतात आणि तुमच्या केसांची वाढ ही झटपट होते. त्यामुळे डाऊनवर्ड डिरेक्शननीच केस विंचरा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या अजूनही काही क्वेरीज असतील तर त्या मला कमेंट मध्ये नक्की मेन्शन करा आणि तुम्हाला अजून कुठल्या सब्जेक्टवर व्हिडिओ हवा असेल तर तेही मला कमेंट मध्ये नक्की मेन्शन करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.